नमस्कार, मी रणधीर कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. खरं तर महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे. नुकतेच नगरपालिका आणि नगरपंचायत यांचे निकाल लागले. त्यामुळं लोकांना संभ्रम असा पडलाय की नक्की कोण कुणासोबत आहे, कुठली आघाडी कुणाच्या सोबत मतदानात उतरलेली आहे, निवडणुकीच्या मैदानात कुठला पक्ष बाजी मारतोय हे आता स्पष्ट झालंय. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीनं आपल्या जागा खेचून आणलेले आहेत. मात्र महानगरपालिकामध्ये हाच निकाल लागेल का, याचा आढावा आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये घेणार आहोत. आज आपण घेणार आहोत आढावा सांगली महानगरपालिकेचा. सांगली, मिरज, कुपवाड ही महानगरपालिका सुमारे 7 लाख इथं लोकसंख्या आहे या महानगरपालिकेची. त्यापैकी 4 लाख मतदार या महानगरपालिकेत आहेत आणि ही महानगरपालिका आतापर्यंत नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. मात्र हा बालेकिल्ला कायम राहणार का, की हा बालेकिल्ला ढासळणार, की नव्यानं कुठली तरी वेगळी आघाडी समोर येणार, याच्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सांगलीतले गणेश जोशी सर. नमस्कार सर. नमस्कार. हा, खर तर जिल्हा परिषदांचा निवडणूक आता लागतीलच, पण त्यापूर्वी आता जे नगरपंचायतीच्या नगर परिषदांच्या ज्या निवडणुका झाल्या सांगली जिल्ह्यामध्ये, त्याचा जो ट्रेंड दिसला, त्यामध्ये ट्रेंडचं थोडक्यात तुम्ही काय विश्लेषण कराल? पहिल्यांदा आपण जर का बघितलं तर सांगली जिल्ह्यानं आजपर्यंत राज्याला नेतृत्व दिलेलं होतं, परंतु गेल्या काही वर्षात बीजेपीच्या लाटेत पुढे सांगली जिल्ह्यातलं जे नेतृत्व होतं ते आपापल्या भागापुरतं मर्यादित राहिलेलं आहे. उदाहरणार्थ जयंत पाटील हे फक्त इस्लामपूर आणि परिसरातलं नेतृत्व राहिलेलं आहे, तर विश्वजित कदम यांचं नेतृत्व केवळ पलूसपुरतं राहिलेलं आहे. हे या निवडणुकीतून दिसून येतं. नगरपालिकांच्या झालेल्या निवडणुकीत जयंत पाटलांनी इस्लामपूर म्हणजे आता ईश्वरपूर आणि आष्टा या 2 नगरपालिकावर कब्जा मिळवलेला आहे, तर विश्वजित कदम यांनी पलूस नगरपालिकेवरती कब्जा मिळवलेला आहे. पण अन्य नगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला खूप मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच काही नगरपालिकेत स्थानिक नेत्यांनी बाजी मारली आहे. एकूणच जर का बघितलं तर एकेकाळचा हा बुलंद बालेकिल्ला काँग्रेसचा म्हणून ओळखला जात होता, तो आता तसा शिल्लक राहिलेला नाही. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात आपापल्या नगरपालिकेमध्ये चांगलं वर्चस्व मिळवलेलं आहे, हे सिद्ध झालेलं आहे. तसंच विधानसभेला एक निकाल लागला तर त्याची पुनरावृत्ती ही नगरपालिकांच्या निवडणुकीत होऊ शकते, हा समजही खोटा ठरवलेला आहे. कारण तासगाव नगरपालिकेमध्ये आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी संजय पाटलांची मात केली होती, परंतु पुन्हा एकदा शहरी तासगाव मधला मतदार हा संजय पाटलांच्याकडे ओढला गेला आहे. त्याचबरोबर जत हा कायमचा काँग्रेसचा असणाऱ्या बालेकिल्ल्यात पडळकरांची जादू या निवडणुकीत दिसून आली. तसेच आटपाडी नगरपालिकेमध्ये सुद्धा ती दिसून आली. तर विट्यामध्ये हनुमंतराव पाटलांची एक हाती 45 वर्षाची सत्ता ही पहिल्यांदाच बाबर गटाला हस्तगत करता आली. त्यामुळे एकूणच नगरपालिकेचे हे जे निकाल काही अंशी उलट आणि सुलट असे लागलेले आहेत आणि त्याचाच परिणाम सांगली महापालिकेच्या निवडणुकीवरतीही होतो का, हे आता कळणार आहे. नक्कीच. खर तर महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं पडळकर आणि जयंत पाटील यांच्या वादाचं. मोठ्या प्रमाणात जयंत पाटील यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. तेवढ्याच ताकदीनं
पडळकरांचेही कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांनी उत्तर दिलं. त्यामुळे एकूण महाराष्ट्रात असं चित्र निर्माण झालं होतं की सांगली हा संघर्षाचा जिल्हा झालाय. रस्त्यावर अगदी राजकारणातली लढाई रस्त्यावर पण आलेली आहे. या लढाईचे काय रिफ्लेक्शन पडळकर आणि जयंत पाटील यांच्या लढाईचे काय रिफ्लेक्शन या महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत दिसतील? या सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या घडीला तरी पडळकर हे काही निष्प्रभपणे दिसून येतात, तर जयंत पाटलांचा एक गट मात्र आता पहिल्यांदाच अतिशय ऍक्टिव्हपणे हा कार्यरत झालेला आहे. खरं म्हणजे जयंत पाटलांनी या महापालिकेवर भाजपच्या साथीनं सत्ता आणून मदन पाटील आणि वसंतदादा घराण्यावर मात करण्याचा एक विक्रम केला होता की जो कधीही कोणा त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत न समजणारा होता. परंतु आता ज्या भाजपच्या मदतीनं त्यांनी वसंतदादांची सांगली महापालिकेची किंवा तत्पूर्वी नगरपालिकेतली एक हाती सलग असणारी सत्ता उलथून लावली होती, आता त्यांना मात्र जो सामना करावा लागणार आहे तो सामना हा भाजपच्या विरोधात करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसात सांगली शहरामध्ये जयंत पाटलांच्या गटात जी अजित पवारांनी जी फूट पाडलेली आहे आणि ही फूट सुद्धा अजित पवारांची सेकंड फळी राजकारणातली ही बहुतांशपणे शहरातली ही अजित पवारांच्याकडे गेलेली होती. तर त्यांच्याबरोबर जमवून घेऊन दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे भाजपबरोबर विरोधात निवडणुका लढवणार का अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजप सोबत जाऊन जयंत पाटलांशी लढणार निवडणुकीत, हे चित्र स्पष्ट व्हायला अजूनही एक 3 दिवसाचा अवधी हा लागणार आहे. परंतु खरं तर आजच्या घडीला जर हे बरोबर आहे, पण ज्या हा पद्धतीनं जयंत पाटील यांनी भूतकाळात आपला विरोधक संपवायला काँग्रेसच्या विरोधात भाजपची साथ घेतली, आता तोच भाजप एवढा मोठा झालाय की पुन्हा काँग्रेस सोबत जयंत पाटलांना जावं लागेल आणि काँग्रेस खरंच त्यांना साथ देईल का महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये? काँग्रेसची आता अवस्था अशी आहे की जुना पाटलांचा वाडा असतो भव्य दिव्य, पण त्यात पाटीलकी गाजवणारा माणूस नसतो. तशी अवस्था आता काँग्रेसची झालेली आहे. यापूर्वी आजपर्यंतच्या सांगली नगरपालिका महापालिकेच्या निवडणुकीत मदन पाटील हे एक चलनी नाणं किंवा हुकमी एक्का हा काँग्रेसकडे होता. विष्णू अण्णांचा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. आजपर्यंतच्या या महापालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत दादा गटातले जे 2 गट होते, एक प्रकाश बापू आणि दुसरे विष्णू अण्णा, त्यापैकी प्रकाश बापूंनी किंवा त्यांच्या वारसानी म्हणजे विशाल आणि प्रतीक यांनी फारसं लक्ष हे घातलेलं नव्हतं. महापालिकेची सर्व सूत्र ही मदन पाटील आणि विष्णू अण्णा पाटील यांच्याच ताब्यात असायची. परंतु मदन पाटलांच्या निधनानंतर जयश्रीताईंनी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या होत्या, परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली आणि बंडखोरी केल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर भाजपनं त्यांना आपल्या पक्षात प्रवेश घेऊन मदन पाटलांचा एक जो मोठा गट सांगली महापालिकेच्या क्षेत्रात कार्यरत होता तोच आपल्या बाजूला घेतलेला आहे. असं चित्र असलं तरी हे असं चित्र असलं जयश्री पाटील यांच्या जाण्यानं खरंच मदन पाटलांचा कार्यकर्त्यांचा जुना सगळा जो गट आहे तो अधिक सक्रिय होऊन भाजपसाठी मैदानात उतरेल का, की काही त्यातला अर्धा गट परत जयंत पाटीलला किंवा काँग्रेसला मदत करेल अशी परिस्थिती आहे? नाही, जयश्री ताईंच्या बरोबर जो गट गेलेला आहे मदन पाटलांनी यापूर्वी त्यांना जेव्हा काँग्रेसनं तिकीट नाकारलं तर त्यावेळेला बंडखोरी करून विजय प्राप्त केला होता. मदन पाटलांची या सांगली विधानसभा मतदारसंघात
चांगली बांधणी होती. दुसरी फळी, तिसरी फळी ही त्यांची अत्यंतपणे एकनिष्ठ असणारी फळी होती. परंतु त्यांच्या समर्थकामध्ये सर्वाधिक जो समाज जो होता हा मुस्लिम समाज होता. मुस्लिम समाजावरती मदन पाटलांचं खूप मोठं वर्चस्व होतं. परंतु जयश्रीताईंनी ज्या वेळेला भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला त्यावेळेला झालेल्या बैठकीतही उघडपणे मुस्लिम समाजातल्या नेत्यांनी पक्षांतराला विरोध केला होता. आज जर का आपण बघितलं तर मुस्लिम समाजातले जे मदन पाटलांचे नेते आहेत ते काही प्रमाणात जयंत पाटील यांच्या गटाकडे गेलेले आहेत आणि काही काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत. त्यामुळं नेमका फायदा जयश्रीताईंच्या भाजप प्रवेशामुळं महापालिकेच्या निवडणुकीवरती कितपत मिळणार भाजपाला हा मोठा एक यक्ष प्रश्न आहे. पण त्याचबरोबर अशी दुसरी गंमत आहे की त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं या दोन्ही नेत्यांनी भाजपत प्रवेश केला असला तरी आपापले गट शाबूत ठेवलेले आहेत. त्यामुळं तिकीट वाटपात कुणाला किती जागा मिळणार आणि कुणाच्या जागा डावलल्या जाणार यानंतरच या निवडणुकीचं चित्र खऱ्या अर्थानं स्पष्ट होणार आहे. कारण मदन पाटलांच्या गटातील कमीत कमी एक 15 ते 20 कार्यकर्ते हे गेली 10 वर्ष नगरसेवकासाठी मोर्चे बांधणी करीत. त्यांना जर का तिकीट नाकारलं गेलं तर ते एखाद्या वेळेस जयंत पाटलांच्या काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. भाजपच्या तिकीट वाटपानंतरच या निवडणुकीची त्रिकोणी चौकोनी कशा पद्धतीनं निवडणूक होणार आहे याचं चित्र स्पष्ट होणार आहे. आत्ता तरी भाजप पुढं तिकीट वाटपामध्ये कसा हिस्सा द्यायचा, जुन्यांना कसं सांभाळायचं, संघाच्या कार्यकर्त्यांना कसं प्रचाराच्या रणधुमाळीत आणायचं किंवा निवडणुकीच्या रिंगणात कसं उतरवायचं याबाबतच चर्चा चालू आहे. पण भाजपमध्ये सुद्धा आत्ताच प्रचंड पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. त्याचा फायदा हा जयंत पाटील किंवा काँग्रेसवाले हे कसं उचलतात त्यावरच ही निवडणूक खऱ्या अर्थाने त्याचं चित्र स्पष्ट होणार आहे. खरं तर काँग्रेसमध्ये विश्वजित कदम यांच्यासारखा राज्य पातळीवर नाव असणारा नेता आहे. विशाल पाटील खासदार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला कायमस्वरूपी मानला जातो सांगली. अशा वातावरणात जिथं सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात, सहकारी संस्थांच्या निमित्तानं निर्माण झालेले गट मोठ्या प्रमाणात आहेत. अशा वेळेला जयंत पाटील यांची ताकद आणि काँग्रेसची ताकद ही एकत्र येऊन किती वेगळा परिणाम घडवू शकतील असं तुम्हाला वाटतंय? प्रथमतः तुम्हाला मी सांगतो की जयंत पाटलांच्या बद्दल सांगलीकरांच्या मनात इतकं प्रेम नाही आहे की त्यांच्यावरती किंवा त्यांच्या मागं आपण उभं राहून जयंत पाटलांना ताकद पुरवावी. कारण त्याचा इतिहास जुना आहे. कारण जयंत पाटील यांनी प्रकाश बापू आणि दादा घराण्याचे पंख छाटलेले आहेत. त्यामुळं सांगलीच्या विकासात अडसर, सांगली शहराच्या विकासात अडसर हा जयंत पाटलांचाच आहे. ही भावना सांगलीतल्या बहुतांश लोकांची झालेली आहे. गेल्या 10 वर्षाच्या काळात जयंत पाटलांचा तसा संपर्क सांगली शहराशी हा अत्यंत कमी राहिलेला आहे. भाजपला घेऊन जी जिंकली होती ती निवडणूक ही मिरज पॅटर्नची म्हणून निवडणूक झाली होती. मिरजेतले विरोधकांनी ऐन वेळेला एकत्र येत जयंत पाटलांना पाठिंबा दिला आणि भाजपचा सांगली शहरात घेतलेला पाठिंबा यामुळं ती निवडणूक जयंत पाटलांना जिंकता आली. आत्ताच्या घडीला गोष्ट अशी आहे की हाच मिरज पॅटर्न जर का मिरजेतल्या नेत्यांनी भाजपला बाबतीत वापरला तर मिरजेत असणाऱ्या
जवळजवळ 12 ते 13 प्रभागात त्यांच्या वर्चस्वामध्ये भाजप कितपत निवडणुकीत रंगत आणू शकेल याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण मिरजेचं राजकारण कळणं हे भल्या भल्या राजकीय धुरंधरांनाही जमलं नाही, जे वसंतदादांना जमलं नाही, जे जयंत पाटलांना जमलं नाही, ते राजकारण हे शेवटच्या टोकापर्यंत जाणारं राजकारण आणि गटातटाचे मतभेद विसरून ऐन वेळेला स्वतःच्या सत्तेसाठी एकत्र येण्याचं राजकारण हे पाहता मिरजेतल्या ज्या 12-13 प्रभागात जो बाजी मारेल तो अधिक सत्तेच्या जवळ जाणार आहे. त्यामुळं आजच्या घडीला तरी भाजप थोडासा मिरजेतील प्रभागाबाबत अस्वस्थता भाजपमध्ये दिसून येत आहे. खरं तर मी मिरजेचा उल्लेख केला तुम्ही, एकूण राजकारणातली पार्श्वभूमी सांगितली. महत्वाचं एक नाव चर्चेला येतं ते म्हणजे इद्रिस यांचं. इद्रिस यांना विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे इद्रिस हा ज्यांना विधान परिषदेवर घेतल्यामुळं त्याचा किती फरक पडेल महानगरपालिकेच्या एकूण निवडणुकीमध्ये? प्रामुख्यानं जर का राष्ट्रवादीची, अजित पवार गटाची आणि भाजपची जर का एक साथ येत निवडणूक लढवण्याची तयारी जर का झाली तर इद्रिस पॅटर्न हा मिरजेला भाजपला थोडासा लाभदायक ठरेल. पण मिरजेचं राजकारण हे इद्रिस नायकुडी यांच्या पुरतंच मर्यादित नसून आवटे म्हणून आहेत, जामदार म्हणून आहेत, या अशा 3-4 नेत्यांच्या भोवती फिरत असतं. हे नेते ऐन वेळेला एक डिसिजन घेतात आणि ते आपापल्या प्रभागात अत्यंत प्रबळ आहेत आणि ते प्रबळ असल्यामुळं ते ही निवडणूक आपल्या सोयीनं आपल्या गटाला फेवरमध्ये करून घेण्यात आजपर्यंत कायमचेच यशस्वी झालेत. म्हणजे यापूर्वी विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे, मिरजेतलं राजकारण करायचं जर का असेल तर लोकसभेतल्या उमेदवाराला किंवा विधानसभेच्या उमेदवाराला या 4 गटातल्या लोकांशी मैत्री ठेवूनच राजकारण केलं तर मिरजेत त्यांना मताधिक्य मिळतं, हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. या सगळ्या याच्यात चर्चा सतत होते की भाजपची होते, काँग्रेसची होते, एनसीपीची होते. यात शिवसेना, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्हींचा काय रोल आहे की की सांगलीच्या राजकारणात शिवसेना एकदम शेवटचाच क्रमांक आहे किंवा नामशेषच आहे? काय परिस्थिती आहे? नाही, सांगली नगरपालिकेच्या स्थापनेपासून एक रावसाहेब घेवारे, लतीफ कुरणे यांचा जर का एक काळ बदला, एक 15 वर्षाचा जर का वगळला तर शिवसेनेला प्रतिनिधित्व फारसं मिळालेलं नाहीये. गत निवडणुकीत तर त्यांचा एकच उमेदवार निवडून आलेला होता शिवसेनेचा. शिंदे गटाचा तर अजूनपर्यंत तरी काही वर्चस्व किंवा त्यांचं नेटवर्क किंवा कार्यकर्त्यांची फळी अशी काही दिसून येत नाहीये. यास ही जी निवडणूक आहे सांगली महापालिकेची, ती भाजप, काँग्रेस, अजित पवार आणि जयंत पाटलांची राष्ट्रवादी या 4 पक्षाभोवतीच केंद्रित आहे. आणखीन या खेपेला आणखीन एक चांगली घटना घडणार आहे. पूर्वी अपक्ष म्हणून काही लोक स्वतंत्रपणे निवडणूक त्यांचे याचं स्थान राहिलेलं नाहीये. त्याचबरोबर यापूर्वी नागरिक संघटना म्हणून एक स्वतंत्रपणे एक निवडणूक आघाडी तयार होत होती. त्या नागरिक संघटनेनं सुद्धा एक 3 महापालिकेच्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये चांगलं घवघवीत यश मिळालं होतं. एकदा तर थेट नगराध्यक्षाच्या निवडणुकीत दादांच्या हयातीत नागरिक संघटनेचे डॉक्टर देवीकुमार देसाई विजयी झाले होते आणि विरोधी बाकावरही नागरिक संघटनेचे 8, 10, 12 नगरसेवक असायचे. पण गत निवडणुकीपासून ती नागरिक संघटनेचंही अस्तित्व पूर्णतः संपुष्टात आलाय. पूर्वी शेतकरी कामगार पक्ष होता, तोही संपुष्टात आलाय. सांगली शहरातला डावी चळवळ ही आता सांगली शहरातून जवळपास हद्दपार झाल्यासारखे चित्र आहे. जे राजकारण आहे हे 4
पक्षापुरतच मर्यादित राहिलेला आहे. एकूणच आता शेवटचा एक प्रश्न विचारतो की मोठ्या प्रमाणात मराठा वर्सेस धनगर याची चर्चा ही सांगलीच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात झाली होती. दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. त्याचा काय मराठा आणि धनगर पॅटर्न ह्या प्रभावशाली ठरतील का, की धनगरांच्या विरोधात एक गट्टा मराठा काँग्रेस एनसीपीच्या बाजूने जातील, की भाजपने मराठा मतदारांमध्येही मोठ्या प्रमाणात आपली ताकद वाढवलेली आहे? सांगली शहराच्या लोकसंख्या जर का बघितलं तर मराठा आणि धनगर हे दोन समाज हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे दोन्ही समाज हे आपापल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं आणि त्याला आणखीन एक कंगोरा म्हणजे असा आहे की जयंत पाटलांचं नेतृत्व हे मराठा समाजाचं आणि पडळकरांचं जे नेतृत्व आहे ते धनगर समाजाचं म्हणून ओळखलं जातं. या दोघात असलेल्या संघर्षाचा परिणाम हा सांगलीत तसा दिसत नाहीये, कारण धनगर समाजातले जे नेते आहेत, स्थानिक नेते जे आहेत ते पडळकरांच्या ऐवजी डांगे, शेंडगे यांना अधिक मानणारे आहेत आणि हे दोन्ही गट तसे त्या मानानं आक्रमक न राहता मवाळ भूमिकेत आहेत आणि मराठा समाजाच्या हातातच आजपर्यंत सांगलीची सत्ता ही राहिलेली आहे. त्यामुळं तेही या प्रश्नाच्या बाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीयेत. परंतु या दोन समाजाचं मतदान हे निर्णायकी मतदान ठरू शकतं. प्रत्येक प्रभागात यांचा होटिंग्स हे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हे दोन समाज ज्या पक्षांच्या ज्या युतीबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे समर्थन करतील त्या पक्षाला, त्या आघाडीला हा विजय महापालिकेतला सोपा ठरू शकतो. ओके, धन्यवाद गणेश सर. हे होते ज्येष्ठ पत्रकार गणेश जोशी. आपल्याला सांगलीचं राजकारण इतिहासापासून आतापर्यंत कसं आहे त्यातले बारीक सारीक कंगोरे उलगडून दाखवले. त्याशिवाय महत्वाचा या निवडणुकीमध्ये मिरज पॅटर्न अतिशय महत्वाचा ठरणार आहे. तो मिरज पॅटर्न ज्याच्या बाजूने जाईल त्याची सत्ता सांगलीमध्ये येण्याची अधिक शक्यता आहे. त्याचबरोबर मराठा आणि धनगर या दोन्ही मतदारांची ही भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. मात्र या वेळेला जयंत पाटलांनी जे इतिहासात काही ज्या चुका केल्यात त्या चुका लक्षात ठेवून काँग्रेसचे इतर नेते त्याचा बदला घेणार का, की सगळे वाद मिटवून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एकत्र येणार, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. आज या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या जिल्ह्यासह नव्या महानगरपालिकेच्या निवडणूक विश्लेषणासाठी. धन्यवाद.